नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल 10th SSC बोर्डची एक्झाम तुम्ही पुढच्या वर्षी देणार आहात. प्रिपरेशन सुरू पण केलं असेल, काही जणांनी केलं नसेल, अजिबात लोड घेऊ नका. या व्हिडिओमध्ये मॅथमॅटिक्स 2 चं प्रिपरेशन कसं करायचं, प्रॉपर सब्जेक्ट अंडरस्टँडिंग करून जून आणि जुलै महिन्यात कुठले कुठले टॉपिक कव्हर झाले पाहिजेत सगळं काही बघूया. जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओच्या अगोदर मॅथमॅटिक्स 1 चं प्रिपरेशन कसं करायचं त्याचा सुद्धा व्हिडिओ आलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तो व्हिडिओ नक्की बघा. त्या व्हिडिओमध्ये सुद्धा जून महिन्यात कुठले टॉपिक केले पाहिजेत, जुलै महिन्यात कुठले टॉपिक केले पाहिजेत, प्रत्येक चॅप्टर वाईज प्रिपरेशन प्लॅन कसा ठेवला पाहिजे सगळं काही डिस्कस केलंय. नक्की तो व्हिडिओ बघा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा. चलो सुरू करूया. मॅथमॅटिक्स 2 प्रिपेअर करताना एक गोष्ट डोक्यात ठेवा, प्रिपरेशन हे आपल्याला सिस्टमॅटिकच पाहिजे आणि आपली प्रोग्रेस झाली पाहिजे. अजिबात प्रिपरेशन करताना करायचं म्हणून करू नका किंवा एखादा टॉपिक तुम्हाला लगेच जमला म्हणजे तो पक्का झाला असा होत नाही. जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस करताल, प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मिस्टेक समजतील, मिस्टेक समजल्यानंतर त्या मिस्टेक्सला इम्प्रूव्ह करा आणि मगच तुम्ही त्या परफेक्शनच्या लेवलला जाऊ शकता. पण त्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे टाइम. ज्या टॉपिकला जेवढा टाइम आवश्यक आहे तेवढा टाइम द्यायला शिका. अजिबात घाई करू नका. 2 महिन्यात सिलेबस पूर्ण करतो, 2 महिने प्रॅक्टिस करतो, 2 महिने पेपर देतो, नंतर हे करतो ते करतो असं अजिबात करू नका. टाइम बोर्डाला अजून सुद्धा 9 महिने आहे. व्यवस्थित सिस्टमॅटिक वे मध्ये युटिलाइज करा आणि स्वतःला प्रोग्रेसिव्ह ठेवा आणि प्लॅनिंग एकदम सिस्टीमने जाऊन द्या. आता सुरुवातीला तुम्ही 1 तास अभ्यास करत असाल तर नेक्स्ट मंथ मध्ये 30 मिनिट्स वाढवा, म्हणजे 1.5 तास अभ्यास करा, मग 2 तास अभ्यास करा. याला बोलतो आपण सिस्टमॅटिक आणि प्रोग्रेसिव्ह प्लॅन. हाच आपल्याला करायचा आहे. सोबतच प्रत्येक चॅप्टर मध्ये कसं प्रिपरेशन केलं पाहिजे तेही समजून घ्या. आता होतं कसं, चॅप्टर नंबर 1 ला जी स्ट्रॅटेजी होती ती चॅप्टर नंबर 2 ला लागू नाही होणार, 2 वाली 3 ला लागू नाही होणार. प्रत्येक चॅप्टर युनिक आहे, त्यामुळे प्रिपरेशन करताना सुद्धा आपल्याला प्रत्येक चॅप्टर साठी युनिक प्रोसेसच वापरावी लागेल. कळलं नक्की? चलो आता सब्जेक्टला अंडरस्टँडिंग करून घेऊ. बघा, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये टोटल तुम्हाला 7 चॅप्टर्स आहेत. आता ते 7 चॅप्टर बोर्डाने कसे डिवाइड केलेत बघा. थेरम आणि कन्सेप्ट बेस, म्हणजे काही ठिकाणी कन्सेप्टच्या ऐवजी प्रॉपर्टी असा वर्ड सुद्धा वापरलेला आहे. कन्सेप्ट आणि प्रॉपर्टी बेस कुठले चॅप्टर्स आहेत तर पहिले 3, सिमिलॅरिटी, पायथागोरस थेरम आणि सर्कल. त्यातले 2 चॅप्टर जे आहेत ते 10 अँड अबाउट 10 मार्क्सला बोर्डला विचारले जातात. आता हे मार्क अप्रॉक्सिमेटले आणि विथ द ऑप्शन्स आहेत, पण विथ द ऑप्शन जर नीट बघितलं तर मॅक्सिमम मार्क थेरम बेस्ड चॅप्टरला आहेत. त्यामुळे हे 2 चॅप्टर आपल्याला करणं मॅन्डेटरी आहे. आता हा चॅप्टर सुद्धा तुम्हाला अगोदर 9th स्टँडर्ड 8th स्टँडर्ड मध्ये झालेला आहे, फक्त थोडंसं हायर व्हर्जन आहे, त्यामुळे हा चॅप्टर सुद्धा तुम्ही इझिली करू शकता. आता हे 3 चॅप्टर जर सोडले तर बाकी कुठल्याच चॅप्टर मध्ये तुम्हाला थेरम दिसणार नाही. मग काय दिसेल तर काही ठिकाणी फॉर्म्युला आणि कन्सेप्ट आहेत. मग फॉर्म्युला आणि कन्सेप्टच्या बेस कुठले चॅप्टर्स आहेत तर कोऑर्डिनेट जॉमेट्री 7 मार्क्सला विथ ऑप्शन येतो, ट्रिग्नोमेट्री 7 मार्क्सला विथ ऑप्शन येतो, त्यानंतर मेन्सुरेशन 10 मार्क्सला विथ ऑप्शन विचारला जातो. जर नीट बघितलं 6 चॅप्टर मध्ये तर 1, 2 आणि 3 हे चॅप्टर 10 अँड अबाउट 10 मार्क्सला विचारले जातात. त्यामुळे हे चॅप्टर आपण स्किप नाही करणार. हे चॅप्टर आपल्याला एकदम बेस्ट लेवललाच प्रिपेअर करावे लागतील. त्याच्यानंतर डायग्राम बेस्ड चॅप्टर म्हणजे जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन. आता हे तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया आली असेल की आपल्याला थेरम फक्त पहिल्या 3 चॅप्टर मध्येच रीड करायचे आहेत, नंतर 3 चॅप्टर मध्ये फॉर्म्युला, कन्सेप्ट, फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू कशा पुट करायचा, कॅल्क्युलेशन कसं करायचं हा पार्ट येईल या सेक्शन मध्ये. आणि डायग्राम बेस्ड चॅप्टर मध्ये डायग्रामच्या स्टेप्स डोक्यात राहिल्या की तुम्ही सहज डायग्राम काढू शकता. तोही चॅप्टर आपल्याला तितकाच महत्वाचा आहे. कळलं नक्की? समजलं? चलो आता प्रत्येक गोष्ट करताना काही स्टेप्स करणं खूप गरजेचं असतं. जसं की आता तुम्ही प्रिपरेशनला बसलेला आहात, हे चॅप्टर तुम्हाला मी सेपरेट करून दिले, पण प्रिपरेशन कसं करणार तर बघा, डिफरंट कन्सेप्ट आणि डिफरंट थेरम्स आहेत प्रत्येक प्रॅक्टिस सेट मध्ये. जसं मॅथमॅटिक्स 1 मध्ये होतं तसं इथं अजिबात नाहीये. मॅथमॅटिक्स 1 मध्ये 1.2 ला 1.1 लिंक होता, इथं असं नाही दिसून येणार. इथं प्रत्येक प्रॅक्टिस सेट मध्ये काही डिफरंट कन्सेप्ट आहेत, मग त्या कन्सेप्ट आपल्याला नीट समजून घेता आल्या पाहिजेत. सोबतच प्रत्येक क्वेश्चन हा वेगवेगळा आहे, प्रत्येक क्वेश्चन मध्ये व्हॅल्यू कुठल्या काढायच्या त्या वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे थेरम कन्सेप्ट वेगवेगळ्या लागू होतात. त्यामुळे आपल्याला कुठल्या थेरमचं कुठं ऍप्लिकेशन करायचंय हे समजणं तितकंच महत्वाचं आहे. आता काही प्रॅक्टिस सेट मध्ये 3 थेरम यूज झालेत, काही ठिकाणी 4 थेरम यूज झालेत. मग कुठल्या क्वेश्चनला कुठलं थेरम आहे हे कधी समजेल जेव्हा आपल्याला तो क्वेश्चन, ती कन्सेप्ट पूर्णपणे समजली असेल तेव्हाच. नंतर
फॉर्म्युलाची व्यवस्थित लिस्ट करणं गरजेचं आहे. कुठल्या चॅप्टरसाठी? चॅप्टर नंबर 5 आणि चॅप्टर नंबर 6 या दोन चॅप्टरसाठी आपल्याला फॉर्म्युलाची लिस्ट करणं गरजेचं आहे. सोबतच प्रत्येक क्वेश्चन मध्ये कुठलं थेरम यूज केलं जातं आणि कुठला फॉर्म्युला यूज केला जातो हे जर पटकन क्लिक झालं तर आपल्याला कॅल्क्युलेशन करणं, आन्सर लिहिलं इथं अजिबात टाइम नाही जाणार. त्यामुळं या सगळ्या गोष्टी M2चं प्रिपरेशन करताना डोक्यात ठेवा. अजिबात ब्लाइंडली प्रिपेअर करू नका. प्रत्येक क्वेश्चन हा वेगळा आहे, प्रत्येक क्वेश्चनची प्रॉपर्टी कन्सेप्ट ही वेगळी आहे असं समजून प्रिपेअर केलं, क्वेश्चन मधल्या ट्रिकी पॉइंट्स तुम्हाला समजले की तुम्ही इझिली M2चं प्रिपरेशन करू शकता. आता बघा, प्रत्येक प्रॅक्टिस सेट मध्ये कुठली कन्सेप्ट यूज होती ते तुम्हाला एकदम सिंपल करून सांगितलंय. बघा, प्रिपरेशन ऍज पर द कन्सेप्ट, जशी कन्सेप्ट आहे तशी कन्सेप्ट स्टडी करा आणि मग प्रिपेअर करा. जसं की प्रॅक्टिस सेट 1.1 साठी आधी रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल ही कन्सेप्ट स्टडी करा, नंतर प्रॅक्टिस सेट कडे जा. 1.2 मध्ये बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम नीट बघून घ्या, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल, नंतर प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, या 3 प्रॉपर्टी बघितल्यानंतरच आपल्याला जायचंय 1.2 कडे. त्यानंतर टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी नीट समजून घेऊन 1.3 कडे जायचंय. नंतर थेरम ऑफ रेशोज ऑफ सिमिलर ट्रायंगल थेरम समजून घ्यायचं, त्यानंतर 1.4 कडे जायचं. म्हणजे अगोदर आपल्याला कन्सेप्ट आणि थेरम हे समजून घ्यायचे आणि त्याच्यानंतरच क्वेश्चन सॉल्व्ह करायला जायचंय. कळलं नक्की? समजलं? चलो ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. घेतला? आता त्यानंतर चॅप्टर नंबर 2 पायथागोरस थेरम. प्रॅक्टिस सेटचा नंबर बघा आणि कन्सेप्ट बघा. पहिल्या प्रॅक्टिस सेट मध्ये टोटल 5 कन्सेप्ट वापरायच्यात. पहिला तर पायथागोरन ट्रिपलेट कशाला बोलतो ते, त्यानंतर 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्रीचा ट्रायंगल, त्यानंतर 45, 45, 90 डिग्रीचा ट्रायंगल, नंतर जॉमेट्रिक मीनचा थेरम आणि पायथागोरस थेरम. या 5 प्रॉपर्टी आपल्याला फक्त 2.1 मध्ये लागणार आहेत. त्याच्यामुळं कुठल्या क्वेश्चनला ह्यांच्यातली कुठली प्रॉपर्टी यूज होईल हे समजणं तितकंच महत्वाचं आहे. त्यानंतर 2.2 मध्ये ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम हे आपण ॲक्यूट अँगल ट्रायंगलला आणि ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलला वापरतो. त्याचे सुद्धा 2 फॉर्म्युले आहेत, नीट बघून घेताल. आणि अपोलिनियस थेरम. आधी या कन्सेप्ट क्लिअर करायच्या आणि नंतरच प्रॅक्टिस सेटकडे स्विच व्हायचं. आता तुम्हाला एक इन जनरल आयडिया आली असेल की एक्झॅक्टली आपल्याला प्रॅक्टिस सेट मध्ये कुठल्या गोष्टीचा स्टडी करायचा, बरोबर? नक्की? चलो ह्याचा पण स्क्रीनशॉट घ्या. घेतला? आता चॅप्टर नंबर 3 ज्याची तुम्हाला सगळ्यात जास्त भीती असती तो सुद्धा एकदम फिल्टर करून तुम्हाला सांगितलंय बघा. 3.1 मध्ये टँजंट थेरम, टँजंट सेकंड थेरम यूज होईल. थेरम स्टडी करा, मग प्रॅक्टिस सेटकडे स्विच मारा, इझिली समजून येईल. 3.2 एकदम इझी प्रॅक्टिस सेट आहे, फक्त टचिंग सर्कल वरती डिपेंड आहे. 3.3 हा सुद्धा इझी आहे. सेंट्रल अँगल, कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्क, चॉर्ड अँड सेंट्रल अँगल थेरम, 3 कन्सेप्ट, तिसरा प्रॅक्टिस सेट. नंतर 3.4 इन्स्क्राइब अँगलचं थेरम आहे. त्यानंतर इन्स्क्राइब अँगलच्या काही प्रॉपर्टीज आहेत. त्यानंतर सायक्लिक क्वाड्रिलॅटरचं थेरम आहे. त्याच्यानंतर चॉर्ड इंटरसेक्ट इंटरनली आणि एक्सटर्नलीच्या 2 कन्सेप्ट आहेत. या कन्सेप्ट थोड्याशा डिफिकल्ट आहेत समजून घेण्यासाठी. मग ह्या प्रॅक्टिस सेटला टाइम जास्त द्या. टाइम जास्त दिला, कन्सेप्ट नीट समजून घेतल्या, क्वेश्चन व्यवस्थित केले, स्टेप वाईज केले तर ते पक्के होतील. अजिबात घाई करू नका. 3.5 सुद्धा इझी आहे, एकदम इझी आहे बघा. इंटरनल डिव्हिजन, एक्सटर्नल डिव्हिजन, टँजंट सेकंड थेरम, सिंपल आहे. 3 थेरम समजले की हा प्रॅक्टिस सेट सहज होतो. पूर्ण सर्कल मध्ये जर मला विचारताल तर 3.4च प्रिपरेशनला थोडासा हार्ड आहे. हार्ड असण्यामागचं रिझन असं आहे की ह्या सगळ्या कन्सेप्ट या पटकन तुम्हाला समजून नाही येणार, कारण तुम्ही हा फर्स्ट टाइम शिकताय. बाकी वरच्या गोष्टी आणि ह्या खालच्या गोष्टी तुम्ही ओव्हरऑल कुठे ना कुठेतरी बघितलेल्या असतीलच प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये, पण ह्या पूर्ण कन्सेप्ट तुम्ही फ्रेशली शिकताय, त्यामुळे त्यांना टाइम देणं तितकंच गरजेचं आहे. क्लिअर झालं? नक्की? चलो आता ह्याच्यानंतर आपले इझीवाले चॅप्टर कोऑर्डिनेट जॉमेट्री, ट्रिग्नोमेट्री आणि मेन्सुरेशन, फक्त फॉर्म्युला बेस्ड चॅप्टर्स आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट, प्रिपरेशन करण्याआधी प्रत्येक प्रॅक्टिस सेटला कुठले कुठले फॉर्म्युले लागतात त्याची लिस्ट करा, पेज समोर ठेवा. प्रत्येक क्वेश्चन स्वतःहून सॉल्व्ह करा. फॉर्म्युला प्रत्येक वीक मध्ये 2 वेळा तरी रिवाइज करायचा प्रयत्न करा. फॉर्म्युलाची शीट तुमच्याकडेच राहील. 2 वेळा ब्लाइंडली राईट करायचा प्रयत्न करा. चुकेल, पहिले 2-3 महिने चुकेल, मान्य आहे मला, पण हळूहळू काय होईल ती प्रॅक्टिस होत जाईल. नंतर प्रत्येक चॅप्टर हा 5-5 दिवस देऊनच प्रिपेअर करा. आता हे कधी करायचं, कसं करायचं ते पण सांगतो, लोड नका घेऊ. त्याच्यानंतर जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन. आता ह्याच्या स्टेप्स कळणं महत्वाचं आहे. तुम्हाला काय काय काढायला आहे? सुरुवातीला ट्रायंगल ड्रॉ करायसाठी आहे, त्याच्यानंतर टँजंट काढायसाठी आहे, म्हणजेच ट्रायंगल आणि सर्कल वरती तुम्हाला कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. ह्याच्या अगोदर पण तुम्ही 9th मध्ये कन्स्ट्रक्शन केलेलंच आहे, त्यामुळे हे तुम्हाला अवघड नाही जाणार. परंतु या ठिकाणी स्टेप समजून घेणं आणि त्या स्टेपनुसार राईट करणं महत्वाचं आहे.
त्यामुळं ह्याची प्रॅक्टिस जेव्हा तुम्हाला कंटाळा येईल, अभ्यास करूसा नाही वाटणार, तेव्हा जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन चॅप्टर घ्या आणि प्रिपरेशन करत राहा. समजलं नक्की? चलो, आता आपलं हे गोल आहे आणि हे अचीव करण्यासाठी काही प्रोसेस फॉलो करावी लागेल. तर जून महिन्याचे 10 जून पासून म्हणजे आजपासून जरी तुम्ही प्रिपरेशन केलं तरी तुमच्याकडे ऑलमोस्ट 20 दिवस राहतात आहे. मग 20 दिवसामध्ये सगळ्यात पहिला गोल असेल जून महिन्याचा चॅप्टर नंबर 1 आणि चॅप्टर नंबर 2 पूर्ण करणं. काय काय करायचंय आता मी वरती तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं. प्रॅक्टिस सेट आणि त्याच्या कन्सेप्ट तुम्ही ऑलरेडी स्क्रीनशॉट घेतलेले आहेत. या कन्सेप्ट काय करायच्या एका पेज वरती नोट डाऊन करा. आता मी इतक्या वेळा नोट डाऊन करा का बोलतोय, कारण तुम्ही जितकं जास्त लिहिताल तेवढं जास्त तुम्हाला ते समजून येईल. नोट डाऊन करा. नंतर प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व्ह करण्या अगोदर टेक्स्टबुक मध्ये काहीतरी सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल्स आहेत ते बघा, स्टेप समजून घ्या, कारण त्यासारखेच एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट मध्ये सुद्धा आहेत. सॉल्व्ह एक्झाम्पल क्लिअर झाले किंवा प्रॅक्टिस सेटला हात लावा. प्रॅक्टिस सेट मधले सम स्वतःहून सॉल्व्ह करा. नाही जमलं तर मग डायजेस्टची हेल्प घ्या. आता पहिल्या 10 दिवसामध्ये गोल असं ठेवा की प्रॅक्टिस सेटचे क्वेश्चन्स पूर्ण केले जातील. त्याच्यानंतर ते पक्के झाले नंतरच प्रॉब्लेम सेटला हात लावा. आता मी तुम्हाला टेंटेटिव्ह डेज दिलेले आहेत, म्हणजे 10 डेज 10 डेज. मग ह्याच्यामध्ये तुम्ही फिगर आउट करू शकता की मला 7 डेज द्यायचे चॅप्टर 1 साठी, 3 डेज द्यायचे चॅप्टर 2 साठी. सेम वे मध्ये प्रॉब्लेम सेट साठी सुद्धा त्याचा प्रॉब्लेम सेट मोठा आहे त्याचा टाइम जास्त द्या, त्याचा छोटा आहे त्याला टाइम कमी द्या. कळलं नक्की? ही प्रोसेस तुम्हाला जून महिन्यामध्ये फॉलो करायची. नंतर जुलै महिन्यामध्ये आपल्याला जे आपण जून मध्ये करतोय ते रिवाइज करणं महत्वाचं आहे. म्हणून तुम्हाला एकच चॅप्टर दिलाय, चॅप्टर नंबर 3. ह्याचंच प्रिपरेशन करायचंय. प्रिपरेशन करताना आपल्याला पहिला चॅप्टर आणि दुसरा चॅप्टर ह्या दोघांची सुद्धा रिव्हिजन मारायची. मग रिव्हिजन मारताना आणि प्रिपरेशन करताना आपल्याला कन्सेप्ट पक्का करणं गरजेचं आहे, बरोबर, जे मागासपासून मी बोलतोय. मग सेम सर्कलमध्ये सुद्धा सुरुवातीला सर्कलचं बेसिक समजून घ्या. रेडियस कशाला बोलतो, डायमीटर कशाला बोलतो, चॉर्ड कशाला बोलतो, सेक्टर कशाला बोलतात, आर्क कशाला बोलतात, त्याचे बेसिक कुठले कुठले फॉर्म्युले असतात हे नीट समजून घ्या. हे तुम्हाला 8th स्टँडर्ड मध्ये आणि 9th स्टँडर्ड मध्ये झालेलं आहे. जर हे स्किप झालं तर 10th मध्ये प्रिपरेशन करणं थोडंसं हार्ड जाईल. नंतर काही प्रिव्हियस इयरच्या कन्सेप्ट आहेत, टेंजंट, चॉर्डचे काही थेरम्स आहेत जे टेक्स्टबुक मध्ये मेन्शन सुद्धा आहेत, ते एकदा बघून घेतात. आता प्रॅक्टिस सेट वाईज बघितलं तर पहिले 2 प्रॅक्टिस सेट एकदम इझी आहेत कारण कन्सेप्ट पण कमी आहेत. 3.3 आणि 3.4 थोडासा हार्ड आहे. हार्ड म्हणजे नक्की काय, तर तुम्ही हे 2 प्रॅक्टिस सेट मध्ये ज्या कन्सेप्ट आहेत त्या नव्याने शिकणार आहात, त्यामुळे ह्यांना आपल्याला टाइम जास्त देणं गरजेचं आहे. सोबतच 3.5 एकदम मीडियम आहे. मग आता तुम्हाला एक आयडिया आली, जो इझी आहे तो लवकर होईल, जो मीडियम आहे तो पण लवकर होईल, जो हार्ड आहे त्याला टाइम द्या ना, घाई नाही करायची, टाइम द्यायचा आणि प्रिपरेशन करायचं. नंतर प्रत्येक प्रॅक्टिस सेट वाईज कन्सेप्ट लिहा आणि प्रत्येक वीक मध्ये 3 टाइम्स तरी रिवाइज करा, कारण सर्कलला टाइम लागतो आणि प्रॅक्टिस लागते. जर प्रॅक्टिस असेल आणि ती प्रॅक्टिस आपण त्याच 48 तासामध्ये पूर्ण केली तरच ती गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये पक्की राहील. आता टाइम मॅनेजमेंट कसं करतात, पहिल्या वीक मध्ये 3.1 आणि 3.2 घ्या, सहज होऊन जाईल, काही पॅनिकनेस नाही येणार. आणि प्रत्येक क्वेश्चन 2-2 वेळा सॉल्व्ह करून बघा, कारण हे प्रॅक्टिस सेट इझी आहेत, तुम्ही सहज करू शकता. 3.3 व्यवस्थित करा. वीक मध्ये फक्त मी 3.3 दिलेला आहे, त्यामुळे लोड घेऊ नका. सोबतच चॅप्टर 2 ची आणि चॅप्टर 1 ची रिवाइज पण मारून टाका. आणि एका वीक मध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही सहज करू शकता, काही लोड नाही येणार. त्याच्यानंतर वीक 3 मध्ये 3.4 आणि 3.5 करा. नंतर वीक 4 मध्ये सगळ्या कन्सेप्ट 3.1 पासून ते 3.4 पर्यंत रिवाइज करा आणि प्रॉब्लेम सेट मधले जे जे क्वेश्चन जमतात ते सॉल्व्ह करा. पूर्ण 9 महिने आहेत. प्रत्येक क्वेश्चन प्रॉब्लेम सेट मधला झालाच पाहिजे असं काही नाहीये. टाइम दिला तर होऊन जाईल, पण ऍटलिस्ट प्रॅक्टिस सेटचे क्वेश्चन जर पक्के झाले तर फायदा होऊन जाईल. समजलं? नक्की कळलं? काय काय करायचं समजलं? चलो, आता एक काम करा, आधी या जूनचा स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे तुमच्याकडे तो राहील. बुक मध्ये नोट डाऊन करा, व्यवस्थित हे टाइम टेबल फॉलो करा. घेतला? आता हा पुढचाही घ्या, जुलैचा घेतला नक्की? हा, आता हे जे टाइम टेबल दिलंय हे व्यवस्थित फॉलो करा. व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही डाऊट्स असतील, टाइम टेबल बनवताना काही अडचणी येत असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तुम्हाला पर डेचं प्लॅनिंग कसं करायचं, टाइम टेबल कसं बनवायचं याही वरती सुद्धा व्हिडिओ मिळेल. आणि नंतर कुठल्या काही कन्सेप्ट हार्ड जात असतील त्याही सांगा, त्यावरती सुद्धा व्हिडिओ येऊन जातील. आता व्यवस्थित प्रिपेअर करा, 2 महिन्याचा प्लॅन पुरेपूर फॉलो करा. त्याच्यानंतर पुढच्या 2 महिन्यात काय करायचंय तेही सांगतो. चलो.